नको बोलू काय. मस्त इथंच बोल. शेखर 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 आहे. एक बॉल 4. स्ट्राईकला शेखर आहे. एक चेंडू 4 धावा. अगला बॉल सेट पिच. डॉट चेंडू. बॉलर आशिष जरा आवाज येऊ दे ना यार. ठेव ना बॅटी ते. जाऊ दे ना कशाला लोकांच्या बॅटीत. 2 चेंडू 4 धावा झालेला. बॅट भले पकडलीस पण तिकडे जबरदस्त बॉलिंग बोल. 3 चेंडू 4 धावा. आणि नॉट आउट आहे. सुंदर अशी गोलंदाजी. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत त्या. शेलू माता 40+. शेलू माता शेलू माताची बॅटिंग आहे ना. हां 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत शेलू माता संघाच्या. अशी सुंदर अशी गोलंदाजी. परंतु हा डॉट चेंडू. पहिले षटक समाप्त. गोलंदाजाचं नाव काय आहे. अरविंद. सुंदर असा फटका तोलवला परंतु 6 धावा. आणि धाव संख्या झाली ती 11. एक चेंडू 11 धावा. आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या झालेली ती 12. पंच डॉट चेंडू आहे का. डॉट.
हॅलो. 4 चेंडू 13 धावा झालेले आहेत. बघूया पुढचा चेंडू अरविंद यांचा. एक चेंडू बाकी, एक चेंडू. हा एक बाकी. हॅलो. एक चेंडू बाकी. आणि डॉट चेंडूवर समाप्त. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती 15. बिनबाद 15. पंधरा 15. हे बादला पण उडत नव्हता जायला घ्या. गौरव अडांपर. धाव संख्या झालेली ती 17. 2 षटकानंतर धाव संख्या झालेली ती 17. बघूया आता आणि 3 धावा कंप्लीट. अशा तऱ्हेने धाव संख्या झालेली ती 20. एक चेंडू 20 धावा. सुंदर असा फटका तोडलेला बघूया. अशा तऱ्हेने चौकार. धाव संख्या झालेली ती 24. 2 चेंडू 24 धावा.
हॅलो. खराब क्षेत्ररक्षण. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली ती 28. तीन चेंडू 28 धावा. बघूया पुढचा चेंडू रवी यांचा. हॅलो. हॅलो. 1 बाद 28. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता अशोक आलेले आहेत. काय काय बोलताय? हॅलो. सुंदर असा फटका, परंतु बघूया किती धावा मिळतात त्या या चेंडूवर. आणि 2 धावा कंप्लीट. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 31. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 31. 1 बाद 31. आणि डॉट चेंडू. अशा तऱ्हेने ओव्हर समाप्त. आणि धावसंख्या झालेली ती 31. तीस 31. 3 ओव्हर 31 धावा. 1 बाद 31. गोलंदाजाचं नाव वैभव. दोन धावा कंप्लीट. धावसंख्या झालेली ती 33.
सुंदर असा फटका आणि 6 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 39. 2 चेंडू 39 धावा. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 40. सुंदर असा फटका आणि धाव संख्या झाली ती टोटल 46. अतिशय खराब अशी गोलंदाजी वैभव यांची. 3 चेंडू 46 धावा. हा चेंडू सुंदर टोलवला आहे आणि बघू एक धाव, दुसरे धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव सहजरित्या पूर्ण केलेले आहेत. 2 धावेवर समाधान. चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही. बघूया किती धावा अजून करू शकतात आपल्या संघासाठी फलंदाज. हा चेंडू बघूया फलंदाज. हा चेंडू फलंदाजाला चेंडू लागलेला आहे. चेंडू जातो तो निर्धाव. आणि रनआउट. फलंदाजाला दुखापत झालेली आहे. पाणी घेऊन जा कोणतरी. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 48. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे. बघूया या चेंडूवरती काय मोठा फटका येतो का. हा चेंडू वाईट चेंडू. स्क्वेअर मारा. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा देखील येत आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होतो ते. चांगली धाव संख्या उभारतो का. षटकार मारून किंवा चौकार मारून फलंदाज किंवा निर्धाव चेंडू येतो. बघूया हा चेंडू सुंदर असा टोलला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल बाद. फलंदाज शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होत असताना आणि धाव संख्या झालेली ती 48 आणि 49 धावांचं लक्ष्य. 50चा टार्गेट आहे तरी 50 धावांचं लक्ष्य आहे. वाईट होता. 49 आणि 50 धावांचं लक्ष्य. प्रथम फलंदाजी करताना शेलूमाता वल या संघाने धाव संख्या उभारली होती 49 आणि आरसीसी डोंबिवली संघाला लक्ष दिलं आहे ते 50 धावांचं.
बघूया 4 षटकामध्ये 50 धावा RCC डोंबिवली हा संघ बनवतो की नाही ते. चला वर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज झोन पाठवा डोंबिवली संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पंच लक्ष द्या जरा. RCC संघाकडून ओपनिंगची जोडी आपण पाहू शकता. योगेश पाटील योगेश आणि सँडी ही जोडी ओपनिंगची RCC डोंबिवली संघाकडून. बॉल द्या बॉल. चेंडू पूर्वा. फलंदाजी स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश आणि गोलंदाजी योगेश. योगेश टू योगेश. बघूया कुठला योगेश कोणावरती भारी पडतो ते. पहिला चेंडू. हा चेंडू बॅटेची कडा घेऊन चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलेला आहे हा चेंडू. बघूया एक धाव पूर्ण बघता तर दुसरी धावी पूर्ण. तिसऱ्या धावीचा प्रयत्न नाहीये. दोनच धावीवर समाधान. धाव संख्या उद्घाटन झालेलं आहे. धाव संख्येचा 2 धावीवर RCC या डोंबिवली संघाचा 2 धावा. खूप जोरात हवा सुटलेली आहे. बघा 50 धावांचं एक चांगलं फायटिंग टोटल उभारलं तर म्हणजे शेखर दळवे आणि कंपनीने. शेलू मातावल हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ॲक्शन मध्ये आणि त्यांच्या विपक्ष पाहतात RCC डोंबिवली. सूर्य चेंडू होता यावेळेस मोठा मासा गळाला. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायचा अजूनपर्यंत.
चला आदेश यायचे आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. यापुढे समालोचन आपण पाहतो आदेश भोईर यांच्या मधुरवाणीतून आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. आता स्ट्राईकला पिंट्याला पाहू शकता मैदानच्या आतमध्ये 50 धावांचं टार्गेट आहे आता मैदानच्या आतमध्ये. 2 चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात आतापर्यंत. सुरेख असा फटका पाहिला फोर्सिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाय तळतील आणि षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. आरसीसी डोंबिवली आणि शेलू मातावळ यांच्यामध्ये सामना रंगतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. चाबूक शॉट म्हणू शकता. कुठेतरी क्षेत्ररक्षक अगोदर चेंडूवरती आले तर झेल झाली असती परंतु तसं काही घडत नाही. मैदानच्या आतमध्ये नशिबाची साथ मिळतीये पिंट्याला. अजून एक चौकार पिंट्याच्या बॅट मधून. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत पिंट्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाम पोचली 12 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू सुरेख हाताळले आहेत गोलंदाजाने. आता रिवर्सचा पवित्र बाहेर काढला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत. सॉरी. एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धाव देखील पूर्ण. तिसरी धावच्या प्रयत्नामध्ये काय घडते काय बिघडते. तो सूर्य कशी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धाव देखील पूर्ण. क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत तिथे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. सूर्य कशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आरसीसी डोंबिवली संघाने 15 धावा जमा केलेत. अजून 35 ची गरज असेल. चला व्हॉलंटियर्स कुठे असेल ते बॉन्ड्राईनचा ताबा घ्या त्वरित. आता गोलंदाजी मार्क होती. सुरेश पारदीला देखील पाहू शकता. लेफ्ट हँड गोलंदाज. पुन्हा एकदा हातभर चेंडू वळवलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू. चेंडू कुठेतरी डीप राहत असताना खाली उचली प्राप्त होत नाहीये चेंडूला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये 40+ ओपनच्या आपण संघ पाहतोय. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने खेळून काढले चेंडू. कार्पेट ड्राईव्हने एकदा पूर्ण आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. थोडीशी फंबलिंग होतीये. चेंडू अडवण्यामध्ये यश आल्या. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा मिळतील.
संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. कोणत्या संघावरती खतरा पाहतो ते देखील पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा जेलची संधी. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये विकेट कॅरी करत असताना सुरेश पारदीला पाहू शकता. आता स्ट्राईकला असेल संदीप, लेफ्ट हँड फलंदाज. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू आतले 2 धावा खर्च केला आणि गडी देखील महत्वाचा टिपला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू त्याला खेचून मारलाय फाईन लेगच्या दिशेने. एक चौकार येतोय. फलंदाज संदीपच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 50 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. सुरेख असा फटका लंगांच्या दिशेने क्षेत्राची उपस्थित आहेत आणि सुरेख जेल टिपला आहे. आता फलंदाज संदीपला देखील मैदान सोडावे लागेल. डगआउटच्या दिशेने अजून एक गडी बाद. चला मारेल संघ कुठे असतील तर आपण तयार राहायचंय. पहिल्या दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी केली. मारेल संघाने मोठमोठ्या संघांना परास्त केलं आणि आपली टॉप 4 सेमी 1 मध्ये जागा बनवली. आता स्ट्राईकला असेल बाळा. पहिला चेंडू फेस करत असताना यॉर्करच्या स्वरूपात निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 21 या आकड्यावरती. 12 चेंडू शिल्लक, 29 ची गरज. चला थोडं फास्ट खेळायचंय. शेलू माता बॉल. आता गोलंदाजी मार्गात शेखर दलवीला पाहू शकता. कमबॅकचं षटक म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. आला होता त्यानंतर सुरेख असा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या चेंडूवरती
स्वागत केले शेखरचं चौकारानं. फलंदाज सँडीच्या बॅट मधून. टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आपण स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. एम किंग्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस 40+ चे सामने ओपन पाहू शकता आपण. पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु प्रॉपर कनेक्शन झाले. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल. उचलतील फेकतील तत्पूर्वी आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. मैदानच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चला मॅच बॉल द्यायचंय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्चले शेखरने. पुन्हा एकदा स्लोअर गतीने चेंडू हाताला. ऑफ कटरचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच बॅट फिरवली होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तर कमबॅक करत असताना तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो परंतु चेंडू थांबला गवतामध्ये. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 8 चेंडू शिल्लक 21 धावांचं समीकरण मैदानच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आरसीसी डोंबिवली संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्सचं पवित्र बाहेर काढलं होतं. एक धाव मिळतीये. या फटक्यांची गरज आहे का? सरळ बॅटने धावा येत आहेत. या चेंडूवर मोठा फटका येणे गरजेचं असेल डोंबिवली संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू टाकला मैदानच्या आतमध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30 या आकड्यावरती. 7 चेंडू शिल्लक. 6 चेंडू 20 ची गरज. पुढील गोलंदाज आपण पाहू शकता कैलास नाईकला. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. अजून सेमी फायनल देखील खेळवायची आहे. सुरेख असा फटका खोदून काढलाय. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे शेखर दमी. उचलतील फेकतील थोडीशी फॉर्मलिंग होत असताना परंतु काय करता मैदानच्या आतमध्ये गचाळचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण. चौथ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. 5 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज.
पुढील फलंदाज अमितला पाहू शकता. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो आपल्याला शेलू मातावाला आणि आरसीसी डोंबिवली यांच्यात रंगलाय. चला पाणी पोचवायचं मैदानच्या आतमध्ये. बॅटरला आवश्यकता आहे. चला लवकर जायचंय. चला पाण्याची गरज आहे, आवश्यकता भासली आहे. आणि हवेचा देखील वारा खूप आहे. तर बॅटवर चेंडू आला आता डायरेक्ट नदीमध्ये जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा मिळते. पुन्हा एकदा काय करते स्लोअर गतीने चेंडू हाताळला होता. फायनल खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. आणि सामना जिंकलाय शेलू मातावाल या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन.